कल्याणमधील उंबर्डे परिसरात चारित्र्याच्या संशयातून एका पतीने स्वतःच्या पत्नीची निघृण हत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। पत्नीचा खून करून आरोपी थेट नाशिकला जाऊन पोलिसांसमोर मी बायकोला मारून आलोय अशी कबुली दिल्यानं पोलीसही क्षणभर हादरले। विशेष म्हणजे ही भीषण घटना दाम्पत्याच्या अवघ्या 9 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यासमोर घडल्यानं परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होतीये। अर्चना उर्फ बाली विशाल भुतकर वय 25 वर्ष असं मृत महिलेचं नाव असून तिचा पती विशाल साहेबराव भुतकर वय 30 वर्ष याने हा खून केल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 1.5 वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे हे दाम्पत्य वेगवेगळे राहत होते। विशाल हा मोठ्या मुलासह नाशिकमध्ये राहत होता, तर अर्चना कल्याणमधील उंबर्डे गावातील केडीएमसी गार्डन जवळील एका चाळीत राहून घरकाम करून आपल्या 5 वर्षांच्या मुलीचं संगोपन करत होती। 21 मार्च रोजी विशाल नाशिककडून कल्याणमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आला। पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्यासाठी त्याने अर्चनाला विनंती केली, मात्र अर्चनाने नकार दिल्यानं दोघांमध्ये तीव्र वाद झाला। या वादातून संतापलेल्या विशालने पत्नीवर चाकूने सपासप वार करत तिची निघृण हत्या केली असं प्राथमिक तपासात समोर आलंय। हत्या केल्यानंतर आरोपी नाशिकला पळून गेला आणि तेथील पोलीस ठाण्यात जाऊन मी माझ्या बायकोला मारून आलोय अशी थरकाप उडवणारी कबुली दिली। यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता अर्चना भुतकर हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। मयताच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटवली असून मामेभाऊ राजू ढाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक नाशिकला रवाना करण्यात आलं आणि आरोपी विशाल भुतकर याला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटरसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आले। या प्रकरणातील सर्व हृदयद्रावक बाब म्हणजे या भयानक घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार हा दाम्पत्याचा अवघा 9 वर्षाचा मुलगा असल्याचं तपासात समोर आलंय। आईच्या हत्येचा थरार स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेल्या या निष्पाप मुलाच्या मनावर या घटनेचा खोल जखम कोरली गेली आहे। ब्युरो रिपोर्ट, अस्तित्व न्यूज, कल्याण। खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण येथे एक गुन्हा रजिस्टर आहे 121/26 खुनाचा गुन्हा दाखल आहे। खुनाची हकीकत अशी आहे की कैलास कारभारी चाळ खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे। येथे एक महिलेचा मृतदेह पडलेला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे साहेब यांना मिळाली। त्यांनी त्यांच्या पथकाच्या सोबत जाऊन ताबडतोब घटनास्थळी माहिती घेतली असता ही महिलेला भेटायला तिचा पती आला होता आणि त्या पतीचा आणि तिचा वाद झाला आणि पतीने तिचा खून केला अशा स्वरूपाची माहिती मिळाल्याच्या नंतर ताबडतोब खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि नाशिक येथून त्याच्या पतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आरोपीचं नाव आहे विशाल साहेबराव भुतकर। याला पोलिसांनी अटक करून मान्य न्यायालयात हजर करून आता तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। गुन्ह्याची हकीकत अशी आहे की बऱ्याच कालावधीपासून पती पत्नी हे विभक्त राहत होते। पती तिला घेण्यासाठी आला होता आणि पत्नीने परत जाण्यासाठी पतीसोबत नकार दिला। याच्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात पतीने तिला खाली डोकं आपटून तिचा खून केलेला आहे।